नमस्कार, मी स्वर्णा आपले वृंदावन रेसिपीज अँड ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत करते। तर आजचा हा व्हिडिओ आहे साधारण एप्रिलमधला आणि तुम्ही बाहेर पाहू शकता अगदी छान असं कडक ऊन पडलेलं आहे। या ठिकाणी मी तुम्हाला देवघराच्या साईडच्या खिडक्या दाखवत आहे। तुम्ही बाहेर पाहू शकता अगदी छान असं ऊन जे आहे ते पडलेलं आहे आणि हलकी हलकी हवा देखील सुटलेली आहे। तर वातावरण अगदी मस्त आहे। व्हिडिओ टाकायला थोडासा उशीर झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता देवघरामध्ये एवढ्या मोठ्या मोठ्या खिडक्या आहेत, त्यामुळे देवघरामध्ये लाईट वगैरे लावण्याची आवश्यकता फार कमीच भासते। तर उन्हाळा आहे म्हटल्यावरती आंबे तर असणारच। तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी 3 प्रकारचे आंबे जे आहेत ते घेतलेले आहेत। तर आम्ही दिल्लीला गेलो होतो, त्या ठिकाणी हे आंबे होते, तर तिथून हे आंबे आम्ही आणलेले आहेत। तुम्हाला मी जवळून दाखवते। तर हे चायनीज आंबे आहेत। तुम्ही आंब्याची साईज पाहू शकता आणि हे खाकी कलरच्या बॅगमध्ये येतात। तर प्रत्येक आंब्याला खाकी कलरची बॅग जी आहे कागदी बॅग असते आणि तुम्ही आंबे पाहू शकता। यामध्ये कोय जी आहे ती आहे, परंतु अगदी छोटीशी साईज मध्ये आहे। तर मी रील मध्ये पाहिलं होतं या पद्धतीने हे आंबे जे आहेत ते काढले जातात, त्याच पद्धतीने मी या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे। आणि या आंब्यामध्ये रस खूप आहे, तर तुम्ही पाहू शकता। फक्त आपण कट केलं तर एवढा रस जो आहे तो खाली पडतो आहे। त्यानंतर हा आंबा खूप व्हायरल आहे, तुम्हाला मी साईडला फोटो देखील दाखवत आहे। तर हे चायनीज आंबे आहेत आणि हा अगदी लांब असा आंबा राहतो। कलरमध्ये विचारता तर अगदी केशरी कलरमध्ये हा राहतो आणि अगदी गोड असतो। यामध्ये देखील रसाचं प्रमाण जास्त असतं। तर मी अगदी जसं फोटोमध्ये दाखवलं त्याप्रमाणे कट करायचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे आणि तुम्ही रस पाहू शकता। आणि हा आपला तोतापुरी आंबा आहे जो इंडियन आहे। हा देखील आम्ही दिल्लीवरूनच आणलेला आहे। कलरने विचारता तर हा देखील केशरी कलरमध्ये आहे आणि गोडीला देखील खूप जास्त गोड होता। सगळ्यात सुरुवातीला जो आंबा कापलेला आहे तो पिवळ्या कलरमध्ये आलेला होता आणि बाकीचे जे हे 2 आंबे मी कापलेले आहे हे केशरी कलरमध्ये आहेत। तर जो व्हायरल आंबा आहे तो तुम्ही पाहू शकता, कलर अगदी डार्क केशरी आहे आणि तोतापुरीचा हलका केशरी कलर आहे। तर हे 3 प्रकारचे आंबे मी या ठिकाणी कट केलेले आहेत आणि सर्वात आधी आपण देवाला नैवेद्य दाखवून घेऊया। त्याआधी तुम्ही हे आंबे पाहू शकता। तर घरामध्ये कोणतेही फ्रूट म्हणा किंवा पदार्थ म्हणा, स्वीट्स म्हणा, ज्यावेळेस आपण घेऊन येतो त्यावेळेस सर्वात आधी आपल्याला देवाला नैवेद्य दाखवायचा असतो। तर आम्ही कोणतंही फळ घरी आणलं की सर्वात आधी देवाला नैवेद्य दाखवतो, त्यानंतरच ते खाण्यासाठी घेत असतो। तर या ठिकाणी 5ही आंब्यांचा एक एक घास प्रत्येक लड्डू गोपालला खाऊ घातलेला आहे, तुम्ही पाहताय।
तर या ठिकाणी लड्डू गोपालला नैवेद्य जो आहे तो दाखवलेला आहे। या साईडला कृष्णाला देखील नैवेद्य दाखवलेला आहे, गाईला दाखवलेला आहे, लड्डू गोपालला दाखवलेला आहे आणि बाहेर तुम्ही पाहू शकता अगदी मंद मंद शांत अशी हवा जी आहे ती सुटलेली आहे। तर आता मी हा छोटा लाईट लावलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी। तर तुम्ही सिलिंग पाहू शकता देवघराचं आणि या साईडला एक छोटीशी विंडो आहे, पण ती पॅक आहे कारण ती उंचीला खूप जास्त आहे। आणि त्यानंतर या ठिकाणी आमचं देवघर आहे। तर देवघरामध्ये 3 खिडक्या आहेत, त्यामुळे उजेड आणि हवा खूप छान अशी येते। तर तुम्ही देवघर पाहू शकता। कृष्णाला या ठिकाणी मी छत्री जी आहे ती ठेवलेली आहे कारण उन्हाळा आहे। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। थँक्स फॉर वॉचिंग।